जळगाव जामोद परिसरातील पद्मावती नदीवर उभारण्यात येत असलेल्या संरक्षक भिंतीमुळे शेतकऱ्यांच्या ये-जा मार्गाचा प्रश्न निर्माण झाला आहे। रस्ता कायमस्वरूपी बंद करू नये या मागणीसाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदने देत आंदोलनाचा इशारा दिला आहे। जळगाव जामोद शहरालगतच्या पद्मावती नदीवर उभारण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। विदर्भ पटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत सुरू असलेल्या या कामाचा उद्देश नदीकाठची धूप रोखणे आणि पुराच्या पाण्यापासून परिसराचे संरक्षण करणे हा आहे। मात्र या भिंतीमुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन ये-जा मार्गावर परिणाम होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। मिळालेल्या माहितीनुसार नदीलगतच्या भागातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी भिंतीमध्ये तात्पुरता मार्ग ठेवण्यात आला होता, परंतु हा मार्ग कायमस्वरूपी बंद करण्याबाबत प्रशासनाच्या स्तरावर चर्चा झाल्याचे समोर आल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले आहेत। खेळसुंजी, जामखेड, खेलबारी, कहूपट्टा, सुनगाव आणि कौलखेड परिसरातील शेतकऱ्यांनी या निर्णयामुळे शेती कामासाठी मोठ्या अडचणी निर्माण होणार असल्याचे सांगितले आहे। रस्ता बंद झाल्यास शेतात पोहोचणे कठीण होईल अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली। या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्यांनी जळगाव जामोद तहसीलदार तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदने सादर करून मार्ग खुला ठेवण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने शेतकरी हिताचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। यावेळी परिसरातील अनेक शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।